हॅलो, अँगल ऑफ एलिव्हेशन ऑफ द सन हे काय आहे? हे कोणतं कॉन्सेप्ट आहे आणि हे सिमिलॅरिटी या धड्यामध्ये आपल्याला का शिकायचंय? आपण कुठे युज करणार आहोत? हे सगळं काय जे प्रश्न आहेत हे मी इकडे उत्तर देणार आहे आणि आपण हे डिस्कशन करून इकडे समजणार आहे. म्हणजे तुम्ही शेवटपर्यंत बघा, म्हणजे तुम्हाला कळेल काय डिस्कशन केलंय. चला, अँगल ऑफ एलिव्हेशन ऑफ द सन म्हटलं म्हणजे सन आहे आणि सूर्याची किरण आहेत जे आपण कन्सिडर करणार. बघा इकडे आपण 3 किरणे कन्सिडर केले, सन रेज आहेत. ओके, आता हे जे सन रेज आहेत हे जे जमीन आहे त्याच्या बरोबर, ओके, ग्राउंड बरोबर एक अँगल फॉर्म करते का? बघा, हो, तुम्ही सांगणार हो 3 रेज आहेत, तिन्ही अँगल फॉर्म करते जमिनी बरोबर. व्हेरी गुड, आहे ना. हे जे अँगल्स आहेत यांना आपण म्हणतो अँगल ऑफ एलिव्हेशन ऑफ द सन. हेच कॉन्सेप्ट आहे. तुम्ही एवढंच आहे. हो, अँगल ऑफ एलिव्हेशन ऑफ द सन म्हटलं तर काय एकदम सोपं आहे. सूर्याची जे किरण आहे ते जमिनी बरोबर जे अँगल फॉर्म करतंय, एक्यूट अँगल जे फॉर्म करतंय त्या अँगलला आपण म्हणतो अँगल ऑफ एलिव्हेशन ऑफ द सन. हे आहे अँगल ऑफ एलिव्हेशन ऑफ द सन. ओके, एवढंच आहे, समजलं आता. ओके, आता या अँगल ऑफ एलिव्हेशन ऑफ द सन बद्दल एक इम्पॉर्टंट प्रॉपर्टी आहे, हे आपल्याला डिस्कस करायचं आहे. आणि ते प्रॉपर्टी काय? स्टेटमेंट बघून घ्या. काय दिलंय बघा, ऍट अ गिव्हन पॉइंट ऑफ टाइम. म्हणजे तुम्ही एक टाइम जर कन्सिडर केलं, समजा तुम्ही दुपारचं 1 वाजता कन्सिडर केलं, ओके, तर गिव्हन पॉइंट ऑफ टाइम अँगल्स ऑफ एलिव्हेशन ऑफ द सन फॉर्म्ड आर इक्वल. म्हणजे काय? दुपारच्या 1 वाजता जे अँगल्स ऑफ एलिव्हेशन फॉर्म झाले त्याच वेळी ते सगळे अँगल ऑफ एलिव्हेशन एकमेकांना इक्वल असणार आहे. हे आहे कॉन्सेप्ट. म्हणजे काय? म्हणजे समजा आपण एका अँगलला घेतलं θ1, दुसऱ्या अँगलचं मेजर घेतलं θ2 आणि तिसऱ्याचं घेतलं θ3. म्हणजे आपण इकडे हे सांगतोय की तुम्ही एक टाइमवर दुपारच्या 1 वाजता जर कन्सिडर केलं तर जे θ फॉर्म झालेत, θ1, θ2 आणि θ3 हे तिन्ही अँगल्स एकमेकांना इक्वल असणार आहे. म्हणजे आपण कॉन्सेप्ट काय समजलं, अँगल ऑफ एलिव्हेशन ऑफ द सन काय असतं ते समजलं. आणि हे समजलं की एका टाइमवर जे अँगल ऑफ एलिव्हेशन फॉर्म होते ते सगळे अँगल्स ऑफ एलिव्हेशन एकमेकांना इक्वल असतं. हे इम्पॉर्टंट आहे. हे आहे कॉन्सेप्ट. तुम्ही सांगितलं हे तर एकदम सोपं आहे, समजलं. पण तुमच्या डोक्यात एक चालू असेल एक प्रश्न, काय की हे जे कॉन्सेप्ट तर आम्हाला समजलं, पण हे कॉन्सेप्ट आपण सिमिलॅरिटी या धड्यामध्ये का शिकतोय? काय यूज आहे का? काय वापर करणार आहोत का? चला समजून घेऊया. त्याच्यासाठी आपण एक एक्झाम्पल बघूया. आणि इकडे तुम्ही बघितलं तर तुम्हाला एक घर दिसतंय, एक मोठंसं घर आहे आणि एक माणूस दिसतोय. तर मला सांगा, या माणसाचं हाईट तुम्हाला समजेल ना? एकदम सोपं आहे. तुमचं स्वतः हाईट तुम्हाला समजतं ना, तुम्ही मेजर केलं असेल, तुम्हाला माहित आहे. म्हणजे छोट्या मेजरिंग टेपने ते करू शकतो जे ते आपण केलं. ओके, पण आता आपल्याला घराचं हे जे मोठं घर आहे याचं हाईट फाइंड करायचं. तुम्ही सांगणार एवढं मोठं आपल्याकडे मेजरिंग टेप नाही. व्हेरी गुड. आणि कोण तिकडे चढणार आणि कसं करायचं? चला आता मी सांगतोय, सिमिलॅरिटी आपल्याला मदत करणार आहे आणि हे जे कॉन्सेप्ट आता शिकलो ते पण मदत करणार आहे. तुम्ही सांगणार हो का? हो हो, कसं बघूया. आता अँगल ऑफ एलिव्हेशन म्हटलं तर तुम्ही सांगणार सूर्याची किरणे पाहिजे. ओके, घेतलं. आणि हे दोन्ही किरणं इकडे जमिनी बरोबर अँगल फॉर्म करतात, त्या अँगलला आपण काय म्हणतो? अँगल ऑफ एलिव्हेशन ऑफ द सन. ओके, आणि मला सांगा या दोन्ही अँगल बद्दल तुम्ही काय म्हणू शकता? ऍट अ गिव्हन पॉइंट ऑफ टाइम, एकाच वेळी. सर समजा आपण हे दुपारी 2 वाजता कन्सिडर करतोय, तर त्यावेळी हे दोन्ही अँगल्स एकमेकांना काय असणार आहे? इक्वल असणार आहे. इक्वल, ते पण आपल्याला माहिती आहे. तर मला सांगा, आपल्याला माणसाचं हाईट समजा माहित आहे आणि हे माणूस आता स्केच करणार आहोत का नाही त्याला आपण कन्सिडर करूया, एक सेगमेंट कन्सिडर करूया, लाईन सेगमेंट जे जमिनीला परपेंडिक्युलर आहे ना, कारण तो सरळ म्हणजे तिकडे 90 डिग्री फॉर्म करतो. तसंच ते घर आहे, त्याच्या हाईटला आपण कन्सिडर करूया एक सेगमेंट आणि ते पण ग्राउंडला काय असणार आहे? परपेंडिक्युलर. व्हेरी गुड. म्हणजे इकडे आपण 2 ट्रायंगल्स फॉर्म केलेत का? हो, बघा ना, एक आहे ट्रायंगल एबीसी, दुसरा आहे ट्रायंगल पीक्यूआर. ओके, आता या ट्रायंगल मध्ये पीक्यू काय आहे? माणसाचं हाईट आहे. आणि क्यूआर काय आहे? या माणसाचं शॅडोचं लेंथ आहे. ओके, ते तर आपल्याला काय जमिनीवर आपण मेजर केलं तर तसंच त्या घराचं हाईट आहे एबी आणि त्या एबीचं शॅडो जे जमिनीवर बनले ते आहे पीसी.
ते आपण इझिली फाइंड करू शकतो. ओके, आणि आपल्याला फाइंड काय करायचंय, शेवटी एबी फाइंड करायचंय. तर यूज कसं होणार हे कॉन्सेप्ट आणि सोप्या रीतीने मिळणार का? हो मिळणार ना, ऑलरेडी झालंय. मला सांगा, अँगल बी किती आहे? 90 डिग्री. अँगल क्यू किती आहे? 90 डिग्री, कारण ते परपेंडिक्युलर आहे जमिनीला. आता आपण हे दोन्ही ट्रायंगल बद्दल मी तुम्हाला विचारलं की हे दोन्ही ट्रायंगल्स एकमेकांना सिमिलर आहे का? सांगा सांगा, आहे का? बघा, तुम्ही सांगा हो, अँगल बी आणि अँगल क्यू 90-90 आहे, म्हणजे एक पेअर ऑफ करस्पॉन्डिंग अँगल इक्वल झालं. अँगल सी आणि अँगल आर बद्दल आपण काय म्हणू शकतो? तुम्ही सांगणार ते पण सेम आहे ना. अँगल ऑफ एलिव्हेशन ऑफ द सन एकाच वेळी एका टाइमला इक्वल आहे. व्हेरी गुड. म्हणजे हे दोन्ही ट्रायंगल तुम्ही सांगणार एकमेकांना सिमिलर आहे, आणि जर सिमिलर आलं म्हणजे झालं ना. कारण आपण दोन्ही ट्रायंगल सिमिलर आहे म्हणजे आपण घेऊ शकतो AB अपॉन PQ इज इक्वल टू BC अपॉन QR. इकडे आपल्याला PQ माहित आहे, QR माहित आहे, BC माहित आहे, म्हणजे क्रॉस मल्टिप्लाय करून आपल्याला ABचं लेंथ मिळणार, म्हणजे हाईट ऑफ द हाऊस मिळालं. झालं. म्हणजे कॉन्सेप्ट ऑफ सिमिलॅरिटी यूज करून ते आपल्याला मिळालं ना. त्यासाठी आपण काय केलं, शॅडोचं कॉन्सेप्ट घेतलं, ते तर आपल्याला माहित आहे. आणि एकदम महत्वाचं म्हणजे अँगल ऑफ एलिव्हेशन ऑफ द सन, हे नवीन होतं ना कॉन्सेप्ट, हे समजलं आणि यूज पण केलं, आणि त्याच्याने त्या कॉन्सेप्ट यूज करून आपल्याला ते हाईट मिळालं. असं ऍक्च्युअल डे टू डे लाईफ मध्ये आपण सिमिलॅरिटीचा वापर करू शकतो, आणि अँगल ऑफ एलिव्हेशन ऑफ द सन या कॉन्सेप्टचा वापर करून आपण हे फाइंड करू शकतो. होतं ना इंटरेस्टिंग? तुम्हाला समजलं ना? तुमच्या मित्रांना पण सांगा, आणि व्हिडिओ आवडलं तर व्हिडिओला लाईक करा, आणि पूर्ण एक्सरसाइज, पूर्ण प्रॅक्टिस सेट बघायचंय. प्रॅक्टिस सेट 1.1 साठी इकडे क्लिक करा, 1.2 साठी इकडे क्लिक करा. पुढच्या व्हिडिओत आपण या कॉन्सेप्टवर एक्झाम्पल बघूया. तोपर्यंत शिकत रहा, स्माइल करत रहा, शेअर करत रहा.